ॲडव्होकेट अभिजित कात्रट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. ॲडव्होकेट अभिजित कात्रट आपण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण किरण लटके यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. किरण लटके आहेत मॅन ऑफ द मॅच. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत. धन्यवाद तुषार सर. चला आता जाऊया चालू असलेला सामना जय शिवराय स्पोर्ट्स हिंगाणेवाडी वर्सेस विकास स्पोर्ट्स मान. दोन बलाढ्य संघ शाहवाडी भागातले आपल्याकडे पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती एक हलका सॉफ्ट डिसमिसल इकडे पाहायला मिळतोय आणि मोठा फटका हिंगाणेवाडी संघाला इकडे लागलाय. प्रदीप आलेकरच्या स्वरूपात एक मोठा मासा एकदम स्वस्तात गळाला लावला होता आणि त्याची जागा घेतो तो विकास. पाहूया विकास आपल्या संघाचा कितपत विकास करतोय आणि आपल्या संघाला कितपत मोठी धावसंख्या गोळा करून देतोय. सचिन टू विकास. पुन्हा एक हलक्या त्याचा फटका. आपण प्लेयर तिकडे तैनात आणि चेंडू होते निर्धाव. माफ करा वाईट चेंडू. पंचांचा इशारा. धावसंख्येत 1 वर धावसंख्या होते 1. धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र वाईटच्या स्वरूपात झालाय आणि पुन्हा एकदा सचिन टू विकास. पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि फटका फसला आणि पुन्हा एक चेंडू चांगला निर्धाव इकडे पाहायला मिळतोय सचिन मार्फत. पुन्हा एकदा एक हलका फटका खेळून काढला आणि पॉईंटच्या दिशेने चेंडूमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या आहेत आणि तिसरा प्रयत्न आणि तिसरी चोटी धाव कंप्लीट करतील आणि धावसंख्या 3 वर धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा सचिन टू अभिषेक आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आणि चांगली सुरुवात केली होती सचिनने आपल्या संघासाठी आणि तितकं चांगलं षटक हाताळतोय पॉवर प्लेचं. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक चांगलं षटक टाकतोय सचिन आपल्या संघासाठी आणि तितकाच खतरनाक बॅट्समन अभिषेक स्ट्रायकिंग एंडला. मोठ्या फटक्याची अपेक्षा. आपण पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवले सचिनने अभिषेक आणि हिंगाणेवाडी संघाला. धावसंख्या होते 4. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण फटका मात्र जातोय निर्धाव चेंडू आणि चांगल्या वरची सांगता सचिनच्या आणि कितपत धावा दिल्या सचिनने ते पाहूया. 4 धावा धावसंख्येवरती लागल्यात. 1 गडी बाद 4. सामने थोडे स्पीडअप करायचे. आपल्याकडे 12 मिनिटांचा वेळ असेल 3 षटक कंप्लीट करण्यासाठी. वेळेच्या अभावी आपल्याला थोडेसे सामने स्पीडअप करायचे आहेत. अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये लावावा लागेल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे.
चांगली सुरुवात संपतने देखील केली आहे आणि पंचांनी मात्र त्याच्या लाईनला आणि लेनला दंडित करत वाईटचा इशारा दिला आहे. वाईट +1 अशा 2 धावा असतील आत्ताच्या. आणि आता मात्र अभिषेक स्ट्रायकिंग एंडला आलेत. पाहूया अभिषेक आपल्या संघासाठी मोठे फटके मारतात का आणि जास्तीत जास्त धावा गोळा करतात का. संपट्टू अभिषेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गतीमध्ये मिश्रण आणि पुन्हा एकदा अभि चुकलेत आणि चेंडू होतोय निर्धाव. थोडंसं चिंताजनक समीकरण हिंगणघाट संघासाठी. पुन्हा एकदा संपट्टू अभिषेक आणि मोठा फटका अभिषेकचा, पण फिल्डर मात्र फटक्याखाली. पाहूया झेल होतो का. अनेक सुंदर झेल लॉंगॉनच्या दिशेने आणि अभिचा मात्र संपतोय खेळ. ओमकार हेगिष्टे कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. ओमकार हेगिष्टे. अभिला मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करता आली नाहीये. थोडेसे नाराज असतील स्वतःवरती आणि संघ देखील त्यांच्यावरती थोडाफार नाराज असेल, कारण की एक चांगला बॅट्समन हिंगणघाट संघाचा माघारी परततोय आणि अभिची जागा घेतो तो विक्रम. पाहूया विक्रम आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. पुन्हा एकदा एक चांगली कॅच आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठे झटके लागत आहेत हिंगणघाट संघाला. आणि आता मात्र हिंगणघाट संघ थोडासा बॅकफूटवरती जाताना आणि मानने आपली पकड या मॅचवर नक्कीच मजबूत केली आहे. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे काही होऊ शकतं. तर सेकंड इनिंगमध्ये पाहूया आपण कोणता संघ वरचढ ठरतोय या लढाईमध्ये. आणि आता मात्र बॅटिंग एंडला सुभाष आलेकर आणि पुन्हा एकदा कटचा फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनला आणि तितकंच चांगली फेकी आणि यष्ट्यांचा वेध सुद्धा घेतला होता. चांगला इकडे खेळ पाहायला मिळतोय. चांगला शांत आणि संत असा खेळ पाहायला मिळतोय तो मान या संघाकडून. चार चेंडू 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आहेत हिंगणघाट संघाच्या. पुन्हा एकदा संपट्टू सुभाष आणि हलका त्याचा फटका आणि एकाच धाववरती समानावं लागेल ते सुभाषाला. आणि धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होईल 8. पुन्हा एकदा मोठा फटका सुभाषच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणाकडे तैनात आणि खूप सुंदर झेल. पण विनंती असेल कळवायचं आपण प्लेयरने. 1 मिनिट. चेक करतात. 1 मिनिट होल्ड करा. आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल, कारण की थोडासा क्रिटिकल कॉल असेल हा. कारण की सुंदर क्षेत्ररक्षण होतं पण तितका चांगला फटका सुद्धा होता. त्यामुळे एकदम बारकाईने बघावं लागेल, कारण की 6 धावा ह्या टांगणे लागल्यामुळे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय महेशजी बोबडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक चांगले खेळाडू आहेत आणि या स्पर्धेला विशेष सहकार्य त्यांनी दिलेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि खरं तर दुबई या ठिकाणी ते कार्यरत आहेत. सन्माननीय महेशजी बोबडे साहेबांचा विशेष सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। या स्पर्धेला विशेष मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान महेशजी बोबडे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत। एक चांगले खेळाडू आहेत, SCS गावडी संघासाठी अनेक काळ त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि दुबई या ठिकाणी सध्या ते कार्यरत आहेत। त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। सन्माननीय श्रीमान महेशजी बोबडे आपल्या भूमीतील पुत्र, अगदी आखाती देशांमध्ये जाऊन देखील काम करतो ते सन्माननीय महेशजी बोबडे साहेब या स्पर्धेसाठी विशेष योगदान त्यांचं राहिलेलं आहे। त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आणि असंच योगदान आपलं कायम स्पर्धेसाठी असू द्यात हीच विनंती आपल्याला असणार आहे। खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे ते सन्माननीय महेशजी बोबडे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स नितेश वाळवणकर। धन्यवाद सर। आणि तितका चांगला फटका, चांगल्या सत्कारानंतर एक चांगला फटका आला आहे आणि खूप वेळानंतर हा फटक्याची गरजच होती हिंगणवाडी संघाला आणि थोडासा सुटकेचा श्वास म्हणता येईल या फटक्याच्या मार्फत। धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या होती ती 14। आमचे मान्यवर निलेश चाचे यांच्या या स्पर्धेला आगमन झाले। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्यांचा खूप खूप आभार या आयोजन समितीच्या मार्फत। सन्माननीय निलेशजी चाचे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। एक धाव शॉर्ट असेल। सन्माननीय श्रीमान निलेशजी चाचे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय। चांगला क्षेत्ररक्षण आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि तितका चांगला फेकी आणि धावबाच्या स्वरूपात मात्र माघारी जावं लागतंय। विकास याला आपल्या संघासाठी 1 आणि 1 धावेसाठी शर्त लावतायत ते हिंगणवाडी संघाचे फलंदाज आणि तितकी ते चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। ते मान संघाची पूर्णपणे जखडून ठेवले हिंगणवाडी संघाला। लो स्कोरिंग मॅच पण हाय टेम्परेचर मॅच नक्कीच असेल ही। त्यानंतर गुहागर वरून खास या ठिकाणी उपस्थित असणारे, सध्या मालाड येथे कार्यरत असणारे संजयजी मस्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान संजयजी मस्कर साहेब या स्पर्धेसाठी खास मैत्री खातर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। संकेत वायकुळ यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीमान संजयजी मस्कर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। गुहागरचे रहिवासी आहेत, सध्या मालाड या ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणाहून या स्पर्धेसाठी ते दाखल आहेत। त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आणि इकडे एक आपल्याला एक चांगला लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स चौकार इकडे पाहायला मिळाला आपल्याला अक्षयच्या मार्फत, माफ करा ओमकारच्या मार्फत। पाहूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतो आणि थोडासा मिस टाइम फटका पाहूया झेल होतो का आणि झेल मात्र सुटलाय आणि जीवनदान ओमकार याला आणि 2 धावा कंप्लीट करतील हिंगणवाडी संघ। पुन्हा एकदा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र धावबाच्या स्वरूपात माघारी जावं लागेल आणि इनिंग समाप्त होईल। 23 धावा धावफलकावरती आणि 24 धावांचं लक्ष असेल ते मान संघासमोर। 18 चेंडू 24 धावा। सन्मान्य ओमकारजी हेगेश्वर साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। या स्पर्धेसाठी मालिका वीराची ट्रॉफी त्याने दिली आहे। सन्मान्य श्रीमान ओमकारजी हेगेश्वर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करतोय। मी जितेंद्रजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ओमकारजी हेगेश्वर साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचं आहे। सन्मान्य श्रीमान ओमकारजी हेगेश्वर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान ओमकारजी हेगेश्वर साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। आणि आता पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, तिथे नितेश वाळवणकर आपल्यासोबत जोडले जातील।
चला मान संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आणि हिंगणघाट संघ आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. 18 चेंडू 24 धावा. अनुस्कुरा आणि गावडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अनुस्कुरा संघाचे संघनायक आणि गावडी संघाचे संघनायक एस गावडी आणि नवनिर्माण अनुस्कुरा संघाचे संघनायक आपण देखील टॉससाठी यायचे विनंती आहे. पुढील टॉस इथे संपन्न केला जातोय. नवनिर्माण अनुस्कुरा आणि त्यांच्या विरोधामध्ये एस गावडी या दोन संघांदरम्यान पुढील सामना होईल आणि त्याचा टॉस देखील आपण काही वेळामध्ये संपन्न करणार आहोत. चला दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल अनुस्कुरा आणि गावडी आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि पुढील सामना आपण टॉस करून घेणार आहोत. चला पुढील सामन्याचा आपण टॉस करून घेतोय. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी पंधारेवाडी वर्सेस श्री निनाई सह्याद्री अनुस्कुरा. नितेश रेड्डीची टीम असेल आणि एका बाजूला असेल अनिकेत केळसकर. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. हिंगाणेवाडी वर्सेस विकास स्पोर्ट्स मान. आणि आता आपण पाहतोय विक्रम बॉलिंग एंडने येतात. विक्रम संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात विक्रम. 18 चेंडू 24 धावा. लो स्कोरिंग मॅच. श्री निनाई नवनिर्माण स्पोर्ट्स अनुस्कुरा संघाने टॉस जिंकून आमंत्रित केले, माफ करा फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि एस गावडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले आणि धावसंख्येचा श्री गणेशा विकास स्पोर्ट्स मानचा.
पुन्हा एकदा हलक्या हाताचा फटका आणि फटका मात्र जातो गॅपमध्ये कव्हर रिजनला आणि पाहूया आपल्याला पाहायला मिळतील 4 धावा. हलक्या हाताचा फटका आणि धाव मिळतील 4. धावसंख्या 4 नेवर धावसंख्या होती ती 5. बिन गडी बाद 5 धावा आतापर्यंत विकास स्पोर्ट्स मानसंघाच्या धावफलकावरती लागल्या आहेत. चांगली सुरुवात मानसंघाने केली आहे. पुन्हा एकदा एक हलक्याचा फटका आणि क्षेत्ररक्षक प्रदीप आलेकर तैनात आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते मान संघाला. पुन्हा एकदा विकास शॉट पद्धत चेंडू आणि हलक्या हाताने फटका खेळून काढला मिड ऑफच्या दिशेने आणि धावसंख्या असेल या चेंडूवरती एकच. चांगली शांत आणि संत सुरुवात केली आहे मान संघाने सुद्धा. टार्गेट नक्कीच लक्षात असेल त्यामुळे थोडंसं नो रिस्क फटके खेळतायत. पुन्हा एकदा हलक्याचा फटका आणि एकच धाव मिळालेल्या फटक्यावरती धावसंख्या होईल 8. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनगडी बाद 8. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. जवळजवळ 8च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील ते मान संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 16 धावांची गरज. आणि आता मात्र बॉलिंग येण्यात आले ते एक अष्टपैलू खेळाडू हिंगणघाट संघाचे प्रदीप आलेकर. पाहूया आपल्या संघासाठी कितपत चांगली गोलंदाजी करतात. थोडंसं फलंदाजीमध्ये नाराज केलं होतं संघाला पण पाहूया गोलंदाजीमध्ये कमबॅक करून देतात का आपल्या संघाला. एक क्षमतावान खेळाडू पाहूया आपल्या क्षमतेचा पुरेपूर फायदा करतात का आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातात का. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. हलक्या त्याचा फटका पाहूया किती धाव मिळतील या फटक्यावरती. 1 धाव कंप्लीट आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मान संघाचं आणि धावसंख्येमध्ये 3 नेवर धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा प्रदीप चांगला खेळून काढलेला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी मात्र थोडीशी खराब आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती ती 12. चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून झालेली आहे. प्रदीप टू करण पाहूया या चेंडूवरती आपल्याला काय फटका पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न फटका मात्र फसलाय. प्रदीप आलेकर स्वतः मात्र फटक्या खाली पाहूया झेल होतो का आणि झेल मात्र सुटलाय आणि जीवनदानाचा पुरेपूर फायदा करण आणि राज या जोडीने घेतलाय. एक धाव शॉट असेल आत्ताची. पुन्हा एकदा प्रदीप टू करण. आत्ता झेल सुटला होता आणि तितक्यानंतर चांगला फटका आला. क्षेत्ररक्षक फटक्या खाली पण क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि हा जातो चेंडू सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा. खणखणीत असा षटकार करणच्या बॅटमधून आणि आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवले मान संघाला करण आणि राज या जोडीने. धावसंख्या होते
19. अवघ्या 5 धावांची गरज आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 धावा फक्त गरजेच्या या सामन्याला जिंकण्यासाठी मान संघाला. पुन्हा एकदा एक मोठा फटका करण्याचा आणि तोच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा षटकार आणि षटकाराने मात्र सामना जिंकवून दिलाय करण आणि राज जोडीने. मान संघाचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक हिंगणवाडी संघ. आणि या झालेल्या सामन्याचा सामनावीर आपण देतोय तो नो डाऊट करण. बॅक टू बॅक 2 षटकार आणि एक चौकार चांगला इकडे पाहायला मिळाला आपल्या करणच्या पॅटमधून. आणि करण ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी. करणला विनंती असेल की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.